बुरी बात है इरविन की। कल एक तो मेरे को लेकर चलने वाला सपोर्टर अलग, फिर वो पेशेंट बुलाए थे अपन ने उनको लेकर चलने वाला अलग। तो ये परिस्थिति लोग देख नहीं रहे ना, एक में की दया नहीं कर रहे हैं असल में। नहीं नहीं। तो अब अमोल इतने सर दूर मी से थोडं बोलू. हॅलो सर, मी बोलू का थोडं? येस बोला. प्लीज. कसं आहे माहितीये का, कोणतीही गोष्ट म्हणजे आता राजकारण जर करायचं म्हटलं तर राजकारण म्हणजे हा आकड्यांचा खेळ आहे. जेवढे तुमच्याकडे आकडे जास्त किंवा जेवढी तुमच्याकडे संख्या जास्त तेवढा तुमचा प्रश्न तो अधिक तीव्रतेने मांडला जातो. आता साधं कॅल्क्युलेशन करूया आपण. एका विधानसभेत कमीत कमी 70 गावं असतात. 70 गावात मिनिमम जरी एका गावात जरी 100 दिव्यांग जरी धरले तरी एका विधानसभेत 7,000 मतदान होतं. गुणिले त्या दिव्यांगाचे आई व असे 3 माणसं म्हणजे एका 7,000 गुणिले 4 केलं तर 28,000. जी परिस्थिती आहे ते निर्माण करतो. एखाद्याला आणू शकतो, एखाद्याला राहू शकतो. त्यामुळे आपली दखल घ्यावी लागते. ही दखल कधी घेणार? ज्यावेळी आपलं नेतृत्व चांगलं एकाच्याच बाजूने जाऊ. नाही तर काय झालं माहिती काय, त्याच्यामुळे थोडी इकडं आपल्याला नाही. आणि याच्यामध्ये एज्युकेटेड किंवा असा माणूस तिथं पुढे गेला पाहिजे. आता अमोल सरांचं नेतृत्व स्वीकारून जर ते केलं ते चांगलं आहे. आणि माझं एक मत आहे की कसं ही राजकीय लोक काय आपल्याला सहजासहजी आरक्षण देतील अशी गोष्ट होणारच नाही. त्याच्याबद्दल आपण एक सुप्रीम कोर्टात एक याचिका किंवा याच्याबद्दल एक मागणी दाखल करू की बाबा आम्हाला पण आमची लोकसंख्या एवढ्या प्रमाणात आहे, आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं. कारण ज्याची जेवढी लोकसंख्या, ज्याची जेवढी हिस्सेदारी तेवढा त्याचा फायदा असावा असं माझं वैयक्तिक आहे. आणि याच्यासाठी तुमचं संघटन मजबूत पाहिजे. तुमचं संघटन तेवढं मजबूत तेवढं तुम्ही मराठा मोर्चा मुंबईला गेला तर सगळी मुंबई थांबली. मग मराठा मोर्चाने जर मुंबई थांबवली तर भारतातील सगळे दिव्यांग गेला तर मुंबई थांबायला किती वेळ लागतो? आणि मुंबई राजकारणाचं मेन केंद्र आहे ना. याच्यासाठी ही गोष्ट काय आज होईल किंवा 2 वर्षाचं असं नाही. आपल्याला त्याचा फायदा मिळो किंवा न मिळो, पण आपल्या भविष्यातील जी पिढी आहे त्याला याचा फायदा मिळावा असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यासाठी तुमचं संख्याबळ महत्वाचं आहे. आणि तुम्ही किती लोक कनेक्ट करतो, तुम्ही किती दिव्यांग एकमेकाची प्रामाणिक राहताय. बाकी कोण नाही राहून दे. तुम्ही, तुमची पत्नी, तुमचं आई वडील ही 4 माणसाचं जाबीत इंटू जरी केलं तरी प्रत्येक मतदारसंघात आपलं 30,000 मतदान होतं. आणि 30,000 मतदानची किंमत त्या नेत्याला विचारा जो 1,000 न 500 न पडतो. त्यामुळे तुम्ही तुमची किंमत ओळखा. जोपर्यंत तुम्ही तुमची किंमत ओळखणार नाही तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू येणार नाही. आणि निवडणुकीत 500-1000 रुपये घेतला तर तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला मिळणारच नाही, भेटणारच नाही. दिव्यांग अशी गोष्ट आहे की तो कट्टर राहू शकतो. एवढंच माझं मत. बरोबर बोलले तुम्ही. चला, हा प्रोग्राम लाईव्ह केलेला आहे. आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ. आणि या आपण आता हा जो मुद्दा बोललो या मुद्द्यावरती आपण पुढे बोलतच राहू. आणि काय काय ऍक्शन्स घ्यायचे आहे, ज्या महत्वपूर्ण ऍक्शन आहे त्या लगेच आता आपण त्याच्यावरती ऍक्शन वरती येऊन जाऊ. नमस्कार सर. हाँ बोलिए. नमस्कार. वो आया नहीं ना पुलिस पटेल, वो मैं गया था तो नहीं आया ना वो कल. मदद नहीं कर रहा हूँ पुलिस पटेल. अब कल तो यार तुम्हारे सामने फोन किया, उससे बात किया और
आ रहा नहीं ना वो, अभी तो वो जगह के वास्ते वो झगड़े चालू थे ना, क्या करना। बताओ क्या वो झगड़े ऐसे ऐसे चालू करके। नहीं, तुमने उसको फोन करो ना, 2-4 बार फोन करो, क्या दिक्कत है। करा ना मैंने, वो बोल रहा खेत में वो आया 2 बजे तो थोड़ा पिए वाला था, तो फिर मैंने दोबारा कॉल नहीं किया। करो करो, आज करो। है ना, वो रोज का चालू है ना झगड़े, क्या करना, वो पुलिस भया में झगड़। कंप्लीट क्यों नहीं कर रहे हो आप फिर? जैसे पुलिस स्टेशन में कंप्लीट क्यों नहीं कर रहे हो? वो ठीक है, मिसला बता दो ना मेरे को, दिवंग का अट्रॉसिटी। क्या बोल रहे हैं? दिवंगा का कुछ अट्रॉसिटी था ना वो। आप एक एप्लीकेशन तैयार करो। हेलो। एक हाँ एप्लीकेशन तैयार करके आप पुलिस कंप्लेंट करो ना। वो पुलिस कंप्लेंट की अगर फाइल, मेरे पास कोई डॉक्यूमेंटेशन नहीं है, मैं क्या यहाँ से फोन करूंगा? लेकिन अभी फोन तो कर देंगे अपन, लेकिन अगर कोई डॉक्यूमेंटेशन वो रहा तो फिर उसमें और आगे से बढ़ सकते हैं अच्छे से। तुम डॉक्यूमेंट करो, तुम्हारे जगह का जो भी पेपर है उसको लेकर एक पुलिस कंप्लेंट फाइल करो, एक अच्छा ड्राफ्ट करो, आपको क्या क्या तकलीफ हो रही है वो लिखो। और उसमें फिर पुलिस पास क्या एक्शन लेते हैं, उसके तो ऑथोराइज पर्सन से हम बात कर सकते हैं। तो वो पुलिस वो आपके क्या बोलते हैं। आपका संभाजी नगर है ना, संभाजी नगर के कमिश्नर से फोन करवा सकते हैं। हाँ 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 संभाजी नगर के जो कमिश्नर साहब होंगे उनसे मैं बात कर सकता हूँ। और आपके जो हाँ पुलिस स्टेशन के पीआई है उनको बोल सकता हूँ कि इनसे आप बात करिए करके। लेकिन ये क्या है एकदम, उसके लिए कुछ डॉक्यूमेंटेशन लगेंगे ना। अभी क्या क्या कर। एक्चुअल एक्चुअल अगर मैं आपको बोलूँ आपको, तो मुझे मतलब इस देश में, इस संविधान में जो लिखा गया है, पानी हाँ हाँ बिजली, पानी बिजली, रास्ता, ये किसी का आप रोक नहीं सकते हो। मतलब अगर नियम के हिसाब से अगर मैं बात करूं, अब अगर उसको जाने के लिए, पीछे जाने के लिए रास्ता ही नहीं है और आपका एकमात्र प्लॉट है, तो उसने हाँ क्या हाँ करना चाहिए? तहसीलदार या जो भी कंपोनेंट अथॉरिटी है उसके साथ में उन्होंने अप्लाई करना चाहिए। लेकिन ये अप्लाई आगे कोई कर नहीं रहा है, आपस में ही आप लोग भिड़े पड़े हो। बेहतर है कि आप ही एक बार पुलिस कंप्लेंट दाखिल करो, अपनी अर्जी हाँ हाँ दाखिल हाँ करो। मैं आपको सही सलाह दे रहा हूँ इसमें। पुलिस कंप्लेंट आप दाखिल करो, उसमें सारी चीजें लिखो, आपके जो भी पेपर है वो लिखो, कितने साल से वो प्लॉट आपके पोजीशन में आ रहे वो लिखो। और वो जो हाँ हाँ रिसीव्ड आपको देगा उस पे वो एक्शन क्या लेता है पुलिस वाला, वो देखने के बाद हाँ हाँ वो पेपर पर हम कार्रवाई कर सकते हैं कि भाई हमारा ऐसा दिव्यांग भाई है, इसको इतनी तकलीफ हो रही है, एक कॉमन व्यक्ति इसको इतना परेशान कर रहा है, पुलिस वाले इसकी कंप्लेंट सुन नहीं रहे हैं, तो हम ऊपर में जा सकते हैं, पुलिस कमिश्नर से बात कर सकते हैं, एमएलए से बात कर सकते हैं। लेकिन आज पेपर में कुछ नहीं है, तो सिर्फ सुन लेते हैं लोग और हाव हाव बोलते हैं और फिर भूल जाते हैं। अब ये मंच आपके लिए है यहाँ पर, तो आप रोज जाके बता दे रहे हो। आप हाँ समझ ना, रहे वही जो हो? हाँ, तो आपको जैसे दिशा निर्देश दिए गए हैं उनको करो और थोड़ा सब्र रखो। वो पाटिल को मैंने फोन किया था, वो पाटिल से बात करो, वो कल पिया रहेगा तो नहीं आया रहेगा, आज फोन करो। क्या बोले? क्योंकि तो मैं आपने पहले उधर बैठा रहता था तो मैं आके पूरा सब हम्म। क्लियर करता था बैठ के। अब यहाँ से बैठ के वहां पर थोड़ा गाड़ी चलाना, सर्कस करना, तो इसके लिए कुछ पेपर अपने हाथ में लगेंगे। तो पेपर क्या क्या लगेंगे सर। पेपर कुछ नहीं, आप पुलिस कंप्लेंट करो, सीधी सीधी बात। खाली क्या। हाँ, खाली पेपर कंप्लेंट करो, आपका हैंडीकैप का जोड़ो, एक हाथ कोई व्यक्ति को पकड़ो जो अच्छे से ड्राफ्ट बना देते हैं कि भाई उस ड्राफ्ट में ये रहना चाहिए कि दिव्यांग को 2016 के अंतर्गत कोई गाली हाँ हाँ गलौज करेगा, मारने की धमकी देगा, हाथ लगाएगा, मारेगा, तो उसको कौन से नियम और कौन सी सजा उस पे, कौन सी कलम उस पे लगती है, ये एक आध वकील को पकड़ो या फिर कोई जानकार को पकड़ो और आप उससे ड्राफ्ट बना लो। शादी हाँ 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 एकदम सिंपल सिंपल एप्लीकेशन मत दो कि भाई मेरे को ये गाली गलौज कर रहा है, मेरे प्लॉट पे आने की बात कर रहा है, ऐसी मत दो। उसमें थोड़ी कलमे वगैरह ऐड करो हाँ 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 और किसी एक जानकार आदमी की सलाह लो।
हाँ वो हाँ, ऐसे बढ़ो आप आगे, हम आपके साथ में हैं। लेकिन अब उसने कल आपको फोन नहीं उठाया तो उसमें अभी यहाँ से अभी उसको और बार बार फोन करना, वो कर दूंगा, दिक्कत नहीं है। लेकिन मुझे हाँ लगता है जो लीगल स्टेप है हमने वो लेनी चाहिए। हाँ बोलिए, कोई बोल रहा है कि कुछ इसमें नहीं ना? हेलो सर। हाँ, एक सेकंड, बहुत धन आया है, एक सेकंड। ठीक है राजू भाई, आप ये स्टेप और लो। चलेगा सर, मैं कल जाके कंप्लेंट कर देता। हाँ, एक अच्छा ड्राफ्ट बनाओ, पुलिस कंप्लेंट बनाओ और आगे बढ़ो। कोई लीगल डॉक्यूमेंट रहेगा तो हाँ फिर उससे चलेगा अपन झगड़ सकते हैं, ठीक है। और दूसरी बात क्या है, है आपके ना। पास में पेपर भी, लास्ट। मतलब मैं भी उतना पावर नहीं दिखा पा रहा हूँ, क्योंकि मुझे मालूम है आपके पेपर क्या है। हाँ मैं समझ गया हूँ। हाँ तो हाँ बात समझो आप, स्टेप्स वाइज चलो आप, है ना। हाँ चलेगा सर। चलेगा, ठीक है। चलिए, और कौन बोलना चाह रहे हैं? बोध, बोध हाँ नयन, हेलो सर। आगा से बोलिए। हेलो हाँ बोला। चल मला तुम्ही ना तिलोड्यात आल्या का हॅलो नाही? हेलो हॅलो चलिए संत शाओमी, बताइए आपका क्या विषय है। हेलो अरे आपका आवाज नहीं आ हेलो रहा है बोध नयन, बोध नयन, आपका आवाज नहीं आ रहा है। जॉब साठी म्हणलं होतं. जॉब 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 साठी म्हणलं होतं तुम्हाला. जॉब साठी म्हणलं होतं. आपका वीडियो ऑन करो बोध नयन, आगा से पहले वीडियो ऑन करिए। कौन सी तारीख को ज्वाइन हुए थे ये बताइए, और क्या आपके घर में अगर कोई होगा बात करने वाला तो उसको मेरे से बात कराइए। जॉब चल साठी म्हटलं होतं म्हणतात तुम्हाला. हो, कौन कौन बोध नयन, आप ही बोल रहे हो क्या? आपका वीडियो ऑन किया आपने अभी? मैं हाँ, कौन सी तारीख को ज्वाइन हुए थे आप? मैं 2-4 दिन के बाद जॉइन हुआ था. कौन सी तारीख को ज्वाइन हुए थे? ये 2 तारीख को. 2 मार्च को, 2 अप्रैल को? हाँ तो आपने बोला था कि गोंदिया में जॉब है करके बोला था आपने, तो फिर बताया कि नहीं आपने. 2 एप्रिलला कुठं होतं? कोण होतं इथं माझ्याकडे विचारून घे. 31 मार्च आहे. नाही, 2 एप्रिल नाहीये. पहले त्याच्या पहिले केला होता मैंने अरे तो जॉइन. आप अपने जॉब की याद दिलाते हो कि मेरे जॉब का क्या हुआ, और आपको अपनी तारीख याद नहीं रखते हैं. मग दादा 2 तारीखला होळी होती नाहीये मागच्या, 2 तारखेला. त्या खूप बंद होत्या त्या दिवशी. 2 तारखेला होळी नाहीये. होती 2 तारखेला हा, मार्चच्या. मार्च. मार्चच्या 2 तारखेला होळी होती. हा 2 होळी होती त्या एप्रिललाही नाही दिवशी. आहे, मार्चला पाहतो मी थांबा. एक मार्चला आलो होतो ना. त्याच्या अगोदरच 51 महिना झाला असेल. मार्च, 3 मार्च को होली थी. नाही त्याच्या अगोदरच केला होता जॉईन. नहीं नहीं, इतने पेपर नहीं पलटा सकते आप, तारीख बताओ तो मेरे रिकॉर्ड में मिलेगा मुझे, क्योंकि मैं 96 28. में अभी आपने बोला था कि आप तारीख याद करो भैया, तब तक मैं दूसरी केसेस लेता हूँ, बोलना है, डेट याद करो. हाँ हेलो सर. हाँ बोलिए, कौन बोल रहे? हाँ सुभाष बोलतोय हॅलो मी. हाँ जय बोलो. हेलो जय गजानन.
हा, ऐका ना सर. हम्म. एक माझ्याच गावातील एक पेशंट आहे. त्यांना एक आपलं हे झालंय, म्हणजे ट्युमर झालेला आहे, ब्रेन ट्युमर. हम्म. हा, तर त्यांचं म्हणजे ऑपरेशन वगैरे झालेलं आहे सगळं. आणि ते सध्या म्हणजे गावामध्ये असतात का त्यांचं काम म्हणजे त्यांच्यासाठी आपण काही करू शकताय का? बाबाला बोला. आबा बोलवते म्हणे काय? आबा बोलवते. ते कोणती स्कीम आहे का त्यांच्याकरता? आहे सर एक, पण ते आपल्याला आमदार फंडामधून बी त्यांना एक माझं विजय मेहर सरांशी रात्री बोलणं झालं होतं. पण म्हणलं एक तुम्हाला एकदा विचारा की ते आमदार फंडातून एक त्यांना आर्थिक मदत 1,00,000 रुपये भेटू शकते. त्यांचे मी डॉक्युमेंट्स वगैरे सगळे आहेत. हा. हो, म्हणजे त्यांचे लहान लहान मुले ते काल माझ्याकडे आले होते. ते 2-3 मुलं आहेत, म्हणजे ते कमावणारे तेच होते. त्यांना जॉईन बी करायला सांगितलं होतं मी, पण त्यांचे ते ओपन होत नव्हतं. हम्म. हो. दिव्यांग आहे का ते? दिव्यांग नाहीये, पण तो आपला हे झालेलं सर, त्यांना ब्रेन ट्युमर. त्यांना सांगा ना जायला आमदारांकडे. आमदारांचं. हा, त्यांना आमदार फंडातून जेव्हा 1,00,000 मिळू शकते तर ते आमदारकडे जातील ना. आमदारकडे बोलायला लावा, आपण एक फोन करून देऊ, वाटलं तर पत्र पाठवून बरं देऊ. सर, बरं ठीक आहे सर. मी करूया. त्यांचं डिटेल्स तुम्हाला हे करू का, सांगू का? काय नोट म्हटलं? करून घेता का? त्यांची डिटेल्स सांगू का, नोट करून? नाही, अगोदर त्यांना जायला सांगा, ते काय म्हणतात आहे तर बोलता येईल आपल्याला. म्हणजे आता डिटेल नोट करून ते पेंडिंग पडून राहील तशी. बरं बरं सर, ठीक आहे. त्यांना जाऊ द्या एकदा, ते काय म्हणतात आहे तर बोलू द्या त्यांना चांगलं. बरं 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 सर, हो. ठीक आहे, चालतंय सर. हो. बोला मोहन सहारे. बोला मोहन सहारे, काय विषय आहे तुमचा? मला 30% लावले ना. बोला काय म्हणता, तुमचा काय विषय? क्या विषय है आपका, बताइए. भाऊ अपंग है, बैठिए सामने आइए. क्या नाम आपका? नहीं, दिव्यांग कौन है? अमृत. कोण आहे आपके? माझे मोठे मुलं, म्हणजे भाऊच आहे. अच्छा अच्छा, है पेपर है कुछ पेपर क्या? डॉक्युमेंट मी फक्त म्हणजे फोटो काढून आणले, डॉक्युमेंट पण आणले आणि हे खूप जुने आहे ना, तर त्याचे फोटो खराब झाले होते पाण्यामुळे. पेशंट कुठे आहे तर? घरीच आहे. हा, त्यांना अच्छा, ऑटो मध्ये टाकलं. नाही, एवढं नको करा. कारण म्हणजे चालायला खूपच त्रास आहे ना, तर ते म्हणजे हे असते ना आता गाडी. काय प्रॉब्लेम, काय मोबाईल नंबर सांगा. 911 9 हां 266 हां 38 हां 3874. तुमच्या आहे? कुठे राहता? वसंत नगर आहे ना, वसंत नगर. हा, रामेश्वरी. वसंत नगर रामेश्वरी. यांचं वय किती आहे? त्यांचं तर 45. 45. पर्सेंटेज म्हणजे त्यांचे पाया म्हणजे चालायला कसं असं सपोर्ट नाही, किंवा मग ते चालूच नाही शकत असं सरकार. बरं, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे असं काही सुविधा असेल गाडीत. सर्वात अगोदर तुम्ही सांगा, त्यांना पेन्शन मिळते का? ते निराधारचं असतं ना, ते हां. चालू. मिळते. UDID कार्ड नाही आहे, मग कसं सांगू मी तुम्हाला? डॉक्युमेंटेशन नाही आहे तुमच्याकडे.
काय आणि काय हे लागेल त्याचं? UDID कार्ड लागेल हम्म. आणि ही जी सर्टिफिकेट आहे जे तुम्ही मला दाखवत आहे हम्म. ती खूप जुनी आहे. जुनी. ही सर्टिफिकेट नाही चालत. रिन्यू करावं ही लागेल. सर्टिफिकेट अगोदर तर तुम्ही रिन्यू करा. नाही तर आता तुम्हाला जी फॅसिलिटी सुरू आहे ती पण काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी बंद होऊन जाईल. एकदा शासनाच्या लक्षामध्ये आलं, असे बरेचसे हजारो लाखो पेशंट आहेत ज्यांनी त्यांचे डॉक्युमेंटेशन अपडेट नाही केलेले आहे. त्यामुळे तुम्ही हे म्हणजे योजना मी सांगायला हरकत नाही आहे, पण बेसिक डॉक्युमेंट हे आहे. तुम्ही कुठल्याही योजनेला जर आता अप्लाय कराल तर तुम्हाला इथेच रिजेक्शन येईल. तर सर्टिफिकेट आणि त्या सर्टिफिकेटच्या रिलेटेड UDID कार्ड हे तुम्हाला अपडेट करावं लागेल, स्पेशली सर्टिफिकेट. नंतर आपण पुढची प्रोसेस करू. त्यामुळे तुम्ही वार्ड नंबर 94 DDRC मेडिकल. मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो, तिथे तुम्ही चालले जा. तुम्हाला पेशंटला घेऊन जावं लागेल. ते पर्सेंटेज किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर ते उठूच नाही शकत, चालूच नाही शकत, म्हणजे ते 90% असेल बहुतेक माझ्यानुसार. त्यांच्याकडे आधी असतात ना ते हँडलवाले, हा 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 त्यांना खूप आता ते म्हणजे त्यांना खूप ते त्रास होतो ना. किती पर्सेंटेज आहे ते बघू, त्यानुसार आपण त्यांना काय सुविधा देता येईल देऊ. ठीक आहे. हे तुम्ही त्यांना चिठ्ठी दाखवून द्याल. वार्ड 94. ठीक आहे. DDRC इथे चालले जा, तुमचं काम होऊन जाईल. आणि नंतर मग ते झालं सगळं, सर्टिफिकेट वगैरे बनले तर मग एका महिन्यानंतर तुम्ही माझ्याकडे या. मग पुढच्या प्रोसेस काय आहे ते डॉक्युमेंटेशन पाहून मला सांग. आता तुमच्याकडे डॉक्युमेंट काहीच नाही, फक्त एक सर्टिफिकेट आहे. ठीक आहे. तसं करा. पुन्हा कोणी आहे का तिकडे? पुन्हा काही? ठीक आहे. चालेल. ठीक आहे. हो थँक्यू. हॅलो सर. हा हॅलो सर. हा बोला. नमस्कार सर. काल सचिन भोसले काल बोललो होतो बा बरं. सर. ते आमदार साहेबाला फोन लावून विचारून बघायचं. या झालं का तुमचं काम? काही नाही ना, खूप वाढलं. पोलीस स्टेशनला होते काल रात्री? तुम्हाला फोन नव्हतो. हा हा मी लॉकच नव्हते करत, झोपून गेले सगळे. चाबी वेगळीच ठेवली, लॉक वेगळंच लावलं. आणि काल कुठला तू हे पाठवला आदेश. तेव्हा मी तुम्हाला काल फोन केला, भेटायचं होतं. काही सुचत नव्हतं मला काल. तुमचा भाऊ तुम्हाला घरामधून काढण्याचा प्रयत्न वगैरे करते, हेच केस आहे ना? मारहाण करते आहे, शिव्यागाडी करते आहे. घर तुमच्या नावाने नाही आहे का ते? नाही, वडिलाचं नाव. वडिलाच्या नावाने. तुम्ही 2 भाऊ आहात? तिघ भाऊ होतो. हा. मोठा सगळ्यात 15 वर्ष आधीच मरण पावला. त्याची मिसेस पण त्याच्याकडून झाली आहे. तर दादा आता याच्यामध्ये कसं आहे, या ज्या गोष्टी आहेत या शब्दांनी तर सॉल्व्ह होणार नाही आहे. जर ते कोर्टामध्ये गेलेले आहेत तर आपल्यालाही कोर्टामधून विजय करावा लागेल. तर तुम्ही वकील घेतलेला आहे का एखादा? सगळं केलं. आता तुम्ही जसं ते 2016चा जिहाद दाखवला. हॅलो सर. दाखवला. हा 1 मिनिट थांबा जरा, यांचा थोडा विषय घेऊ द्या, तुमच्याशी बोलतोय. बरं सर. हा राव मॅडमला एवढा आधी सुरुवातीला कोणासाठी काहीच हे नाही म्हणे. पण माझ्या मित्रांना हा 2016चा जिहाद सांगितला मला. मी आता त्या दिवशी दाखवला, त्याला काही झालं नाही म्हणे, याच्यावर आम्ही काही कारवाई करू शकत नाही म्हणे. नाही मला एक राव सांगा. मॅडम. नाही कोण म्हणे? DCP राव म्हणा.
काय म्हणे? याला काही महत्व नाही, त्यांनी वाचलं पण नाही, हे बघा, याला काही व्हॅल्यू नाहीये. 2016चा हा आपला 92 कलमचा GR आहे, याला व्हॅल्यू नाही असं त्या म्हणू नाही शकत. त्यांनी जर म्हटलं आहे तर ते त्यांनी असं म्हणायला नव्हतं पाहिजे. टेबलवर ठेवलं ना मी. आता कसं आहे दादा, आपल्यासारखे रोज त्यांच्याकडे असंख्य केसेस येतात. आपण असं मनाला लावून नाही घ्यायचे या गोष्टी. आपला काय विषय, आपला विषय सॉल्व्ह झाला पाहिजे. कंप्लीट 8-10 कंप्लेंट झाल्या, पण पोलीसवाल्यांनी पण कोर्टात मॅटर सुरू आहे ना तुमचा. हो, मग पोलीसवाले काय करतील आता तिथे? पण त्याचा तो म्हणजे रोज डेली शिवा देतात ना, रोज मार नाही. तर कोर्टामध्ये तुम्ही ते व्हिडिओ काढलेले आहे का? हो, तर त्यांनी माझ्या विरुद्ध, म्हणजे आता जसं मी हे टाकलं ना, त्यांनी माझ्या विरुद्ध हरासमेंटची केस टाकली. हे पहा, लेडीजसाठी तिला उभं केलं माझ्या विरुद्ध. तुमचे वकील कोण आहे? चेतन सांगते आणि शुभांगी काळे. माझ्या वकिलाशी बोलणं करून घ्या. बरं. द्या, वकिलाला फोन लावा. हे असं काय एवढी स्टोरी ऐकून तिथे घुमून फिरून तिथेच येऊन काही अर्थ नाही. मेन वकील आहे, वकील काय करू ते सांगा मला. हॅलो सर. फोन देवर माझं. फोन करून गेला होते ऑफिसला पण गेलो. तिथे फक्त त्या शेख सरांना भेटून द्यायचे, वापस पाठवायचे. तो होटेश्वरला फोन करून दे. नाही, कसं आहे, पहिले तुम्ही गोष्टी समजा. काही आपले अधिनियम आहे, 2016चा ऍक्ट आहे, सगळं बरोबर आहे. पण कानूनची लढाई कोण लढणार आहे? तुम्ही लढाल का मी लढील? नाही, दोघांनाही नाही. कानूनची लढाई वकील लढेल. तर वकील काय म्हणते ते तर समजा. तुम्ही आपले तो शिव्या घेऊन राहिले म्हणून तुम्ही DCP कडे जाऊन राहिले, CP कडे जाऊन राहिले, हे ठीक आहे. पण त्याच्यावर ड्राफ्टिंग काय होऊन राहिलं? ड्राफ्टिंग म्हणजे तुम्ही कोणता ड्राफ्ट घेऊन त्या DCP कडे गेले, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? दिव्यांगांचे अधिनियम 2016 हे लिहिलेलं आहे का? तर हा विषय आहे. आता त्या मॅडमच्या, त्यांनी जर हा पाहिलाही नाही, ड्राफ्ट असा फेकून दिला, तर त्यांना सगळं समजते, सगळं समजते. पण आता ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे, तर ते तर तुम्हाला असंच दाखवेलच ना, नाही बाबा मेरे को नहीं समजता, हे कुछ नहीं, हे फालतू आहे सब, जाओ. 2016च्या अधिनियम 92 पानाचा GR आहे तो, त्याला फालतू म्हणणं म्हणजे बोलले त्या. आता बोलले असेल ना, मी तेच म्हटलं ना, ते चुकीचे आहे ना बोलले त्या तुम्हाला. तर तुम्हाला म्हणून म्हटलं मला वकिलाशी बोलणं करून द्या. वकील काय म्हणते? आता असे कितीक पोलीसवाले येतील या लढाईमध्ये, कितीक जातील. शेवटी काय आहे, कोर्ट कचऱ्या आहे. शेवटी काय, जे वकिलाचं काम आहे की तुम्हाला जो शिव्यागाडी करत आहे, मारहाण करण्याच्या धमक्या देत आहे, तुमचं काम आहे पहिले त्याचे बनवा. तुमचं काम काय आहे? सर्वात पहिले जो मारहाण करायला येतं त्याचे व्हिडिओ बनवा, माझ्यासारख्या माणसाला दाखवा. म्हणजे माझ्याकडे काही प्रूफ तर पाहिजे ना. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, रेकॉर्डिंगला व्हॅल्यू नाही आहे. का रेकॉर्डिंगला व्हॅल्यू? आता एवढे लोक फोनवर रेकॉर्डिंग करतात, तो म्हणते समोरच्या माझ्या व्हॉइसच नाही, रेकॉर्डिंगला काही व्हॅल्यू नाही. तुमच्याकडे अत्याधुनिक फोन आहे, तुम्ही व्हिडिओ बनवा ना तुमच्या समोर. जर तो शिव्यागाडी करते, मागेही तुम्हाला सांगितलं होतं. मुलींना मारतो ना, म्हणजे मला बघा, मुलीला जाते ना, यांना म्हणजे आम्हाला 5-7 जण आमच्या अंगावर भेटतात, ढकलून देतात पडल्या. अरे हो, ढकलून देते. काही तर व्हिडिओ बनवा थोडसा. तुम्हाला मागे दाखवलं. हे बघा, मी तुमच्या भावना समजत आहे, पण कोणत्याही गोष्टीसाठी ताई हे लागेल की नाही लागेल, प्रूफ लागेल की नाही लागेल. मग बरं असो, काही हरकत नाही. वकिलांच्या थ्रू स्टे ऑर्डर घ्यावं लागेल या केसमध्ये. जर तुमची कोर्टात केस आहे तर तो तुम्हाला नाही करू शकत. मला वकिलाशी बोलणं करून द्या. बघा ना, कुठला वकील आहे, कोण वकील आहे? आपली चेतन खमके म्हणून आहे. चेतन खमकेजी बोलणं करून द्या.
घास नाही गेला हे आला विचार कसं होईल आपण घराच्या बाहेर जर तुमचे काढलं कॉर्पोरेटर कोण आहे नितेश काळे रितेश शिंदे. त्यांच्याकडेच बोललो म्हणजे. मग काय म्हटलं? तेव्हा ते ज्ञानेश्वर सर होते ना इथे, आता बदलले मॅडम आल्या ना कोटेश्वरला. तर ते तर ऐकतच होते ज्ञानेश्वर सर. ह्या मॅडम तरी त्या दिवशी घरी आल्या. एक मिनिट थांबा. तुमचे हा आहे ना पांडे, लावतो मग. तुम्ही वकिलाशी बोलणं करून द्या. हो नमस्कार जी. काय म्हणता? बढिया येतात. आले नाही कार्यक्रमाला? हॅलो कार्यक्रमाला नाही आले म्हटलं. होय. अमोल वाळके बोलत आहे. हा हा. अच्छा अच्छा. हो का? बर ठीक आहे, याल चक्कर माराल एकदा. भाऊ एक छोटा विषय होता आपल्या प्रभागामधलं. काय हुडकावं लागेल. हाय तुमच्याकडे आला होता हा पोरगा किशोर भोयर म्हणून आहे, दिव्यांग आहे, दोघेही नवरा बायको. मारापिटीवाला विषय. हो अच्छा. हा हो. आता आपण या केसमध्ये म्हणजे, पण आता कसं आहे, ते दिव्यांग बिचारे रोज त्यांना मारहाण होते, त्या केसमध्ये काय मदत करू शकतो त्यांना? हॅलो अनमोल साहेब. हा बरं. हा हम्म 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 हम्म. काय केलं आधार कार्ड? नाही माझ्या बंद आहे, मी पर्सनली बोलत होतो, स्पीकर नाही आहे. हो बोला, बंद आहे. बरं. हा अच्छा. हम्म हा हम्म हम्म अच्छा अच्छा अच्छा. हम्म. खरं काय हे आपल्याला माहित नाही. बरोबर आहे. हम्म. नाही. बरोबर बरोबर बरोबर. हम्म 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 हम्म. बरोबर बरोबर. ठीक ठीक ठीक. हम्म. हो. हम्म. हो का? हम्म. अच्छा. हम्म. अच्छा. हो का? बरोबर. ठीक आहे भाऊ, आलं लक्षात. हो, बोलतो. तुम्हाला पोलिसांनी कॅमेरे लावायला लावले होते, तुम्ही का नाही लावले?
आता माझी तेवढी आवक नाही आहे ना, आणि हे बघा. एक गोष्ट आहे, कॅमेरा आणलाय असंही नाही, आणलाय कॅमेरा. आता तुम्हाला मला भेटून किती दिवस झाले? आता झालं असेल 15-20 दिवस, 1 महिना मीटिंगला इथे आलो होतो. झाले. तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं, तेव्हाही पोलिसांनी सांगितले की तुम्ही कॅमेरे लावा. एक कॅमेरा 1500-1600 रुपयाचा होते. जर तो तुमचे परिवार जे लोक आहेत तुमच्यावर अत्याचार करत आहे, मारहाण करण्याच्या धमक्या नाही करत आहे, शिव्या गाड्या घेत आहे, पोलिसांनी तुम्हाला बजावून सांगितलं की त्यांना प्रूफ पाहिजे आहे. एका दिव्यांग माणसं, म्हणजे मी कोणाच्या फेवर नाही घेत आहे, परंतु एक दिव्यांग आहे आणि एक अदिव्यांग आहे, तर थोडी म्हणजे इन शॉर्ट असं आहे की त्या पोलिसांना जर दाखवलं की बघा येऊन राहिला, मारहाण करून राहिला, कोर्ट मॅटर सुरू आहे, तर आपण त्याच्यावरती काही बोलू शकतो, पण आपल्याकडे प्रूफच नाही. मी आता थोड्या अगोदर तुम्हाला तेच म्हटलं की मला व्हिडिओ दाखवा. तुम्ही म्हटलं की व्हिडिओ काढायची असं वेळ प्रसंगच नाही, ते येऊन एकदम भिडून जातात, शिव्यागाळ्या करतात, आम्ही घाबरून जातो. ओके, तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत, पण तुम्ही कॅमेरा लावायला हरकत काय? आता 1 महिना झाला तुम्हाला आणलाय सांगितलं, कॅमेरा, आणलाय. मग तुम्ही तो लावा ना दादा. ते आमच्या घरी वरती नाहीत मारायला, त्यांनी की नाही म्हणजे त्यांच्या बाहेरच 4 कॅमेरे लावले आमच्यासाठी, सांगते. म्हणजे कसं आम्ही जे उतरत आहे का, हे वरती जात आहे का, ते पाहून घेते कॅमेऱ्यावरती. तसेच ते तयार राहतात खाली, आणि खाली मग आम्हाला त्यांच्या अंगणामध्ये तो जो भाऊ आहे ना, तो सुरुवात करून देते आणि बाहेरनं सामोर करून बघा, आता देते. तुमच्याच एरियातल्या व्यक्तीसोबत मी बोललो, त्यांचे परसेप्शन वेगळे आहे दादा. मी दिव्यांगांच्या मदतीसाठीच बसलेला आहो, परंतु मला सर्व बाजू समजणं गरजेचं आहे. बरं. त्यांचं म्हणणं, आता तुमच्याच भागातले व्यक्ती आहे, मी नाव नाही सांगत, त्यांनी मला वेगळं सांगितलेलं आहे. तुम्ही पिता का? तुम्ही पिऊन जाता? नाही. आता कधीच नाही. 2-2.5 वर्ष झाले माझं याच्याशी आधी पीत होते, आधी होतो. पण आता 2.5-3 वर्ष होते की बिलकुलच नाही. ठीक आहे, त्या वकिलाशी झालं का बोलणं? तुम्ही तिथे कॅमेरे लावा दादा. तुम्ही ते बिना कॅमेऱ्याने काम नको करा, कारण मी पण त्या केसमध्ये म्हणजे काय करणार आहे? एवढे मोठे मोठे नेत्यांकडे तुम्ही जाऊन आले. हे आपले अमोल भाऊ वालके म्हणून आहे, अपंगाचे, ते बोलतात. हॅलो हॅलो, हा दादा, हे यांचं मॅटर कोर्टात सुरू आहे का? तर कोर्टात सुरू असताना मग यांच्या घरचे लोक, जे काही दुसरे लोक आहे, विरोधी पार्टी, ते त्यांच्यावर शिव्यागाडी करतात, हात उचलतात, असं यांचा दावा आहे. त्याच्यामध्ये आपण काय ऍक्शन घेऊ शकतो लिगली? FIR केली. बरं बरं, हा उपाय आहे ना मग. हा, हो, बरं. हम्म हा, हम्म 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 मी अमोल वाडके बोलतोय, मानेवाडा. मानेवाडा. नाही नाही. नाही, पण म्हणजे काय? नाही नाही, विषय असा आहे की यांच्यावर ते जे शिवीगाडी वगैरे करतात, त्या केसमध्ये आपण अर्ज देऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करू शकतो ना गुन्हा. हम्म. नाही, पण मारहाण केली तर तो गुन्हा आहे ना. आणि त्यातल्या त्यात दिव्यांग ऍक्ट 2016चं काय?
जो 2016च्या दिव्यांग ऍक्ट आहे यांच्याकडे GR आहे, तो GR पाहून तुम्ही एक पत्र बनवून द्या ना त्या अनुषंगाने, त्यांना कोर्टालाही द्या की असं असं वारंवार होऊन राहिलं. तुम्ही एक पत्र बघा दादा. हा, त्यांच्या 2016चा जो GR आहे. बरं. मग आता तो ऑर्डर जो पास झाला तो रिवाइज होऊ शकतो का? होतो ना? बघा तेवढं करून द्या त्यांना, ते खूप परेशान आहे. आणि पोलीस स्टेशनला तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत जाऊन नाही का, ते थोडंसं तुम्ही ते त्यांच्या पोलिसांना सांगा ते 2016चा GR काय आहे ते. काल ते गेले होते म्हणतात पण यांना एंटरटेन नाही केलं. नाही, घरगुती भांडण आहे मान्य करतोय मी, पण कोणाला मारहाण करण्याचे अधिकार घरच्या लोकांनाही नाही, स्पेशली दिव्यांगांना तर नाहीच आहे. तर तुम्ही दिव्यांगांचे जो अधिनियम आहे 2016चा, त्याचा GR आहे यांच्याकडे, माझ्या समोरच दिसत आहे, त्याच्या बेसवरती तुम्ही अर्ज तयार करा. आणि अर्ज तयार करून यांना तिथून बाहेर काढायचे. कोर्टाचे मॅटर सुरू राहील यांचे, पण ते हे जे रोजची शिवीगाडी आणि मारहाणवाला विषय आहे, हा नाही पाहिजे. ठीक आहे दादा, काय राहिलं तर मला सांगा. हो, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि अर्ज तयार करा. तुम्ही माझ्याकडे आले, मी सांगू शकतो, फोन लावू शकतो, मदत करू शकतो, सगळंच करील मी. परंतु जी कोर्टाची जी फॉर्मॅलिटी आहे, पेपरची जी फॉर्मॅलिटी, ती करावंच लागेल ना. आणि तुम्ही पण कशाला त्यांच्याशी भिडता? तुम्ही आम्ही भिडत तुमचं म्हणणं नाही, तुमच्या एरियातल्या लोकांचं सांगणं आहे. आणि आमची म्हणजे कसं बदनामी करून द्यायला तो कसं- बदनामी- नाही दादा, माझं आहे का? मी आणून देतो तो ना काय मुंबईतून करतो? एरियातून. मी काय म्हटलं, आता हा विषय सोड. करतो 4 लोक आजूबाजूचे मला करतो, सगळं समजलो मी. त्यांना फक्त म्हणजे यांची बदनामी करायला झालाय. ड्रिंक करणारा माणूस 10 लोकांना बसवेल, आपली बदनामी, सगळं मान्य करतो मी. पण मी काय म्हटलं, तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं तुम्ही करा. हो, ठीक. तुम्हाला हे सांगून आलो, आता ह्या वकिलाला मी बोललो, वकिलाला तो ड्राफ्ट तयार करा आणि एकटे न जाता वकिलाला घेऊन जा ना तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये. वकिलाचे बोलणं वेगळं पडते, तुम्ही दिव्यांग पडता, तुम्हाला थोडं कमजोरच लेखतात लोक. वकिलाला बोलू द्या आणि ते तुम्हाला जे NC देतात, तुम्ही शिवीगाडीसाठी काही कंप्लेंट होत नाही, शिवीगाडीसाठी NC होते, पण मारहाण केली, मेडिकल झालंय माझं. रक्त झालं असेल, रक्त निघून राहिलं, तर त्याचा उल्लेख करा ना तुम्ही त्या याच्यामध्ये. मी सांगितलं आता वकिलाला, ते तो पत्र बनवून देते, त्या पत्राला घेऊन तुम्ही जा. काही राहिलं तर मला सांगा. ठीक आहे, हा एक विषय झाला. दुसरा विषय तुम्ही तात्काळ तुम्ही पहिले कॅमेरे लावा. तुमच्याकडे मी वारंवार सांगत आहे, आता याच्या पुढे आपण या विषयावर बोलू नये. पहिले तुम्ही या 2 गोष्टी करा, तर मग नेक्स्ट टाइमला मी बोलेल. पहिले कॅमेरे लावा, मला प्रूफ दाखवा, तुम्हाला तो मारहाण करण्यासाठी बोलतोय, हात लावतोय, शिवीगाडी करतोय ते प्रत्येक घरामध्ये, त्यामध्ये आपण खूप काही फक्त समजू शकतो, कारण तुमच्या आपसी घरातला वाद आहे. पण मारहाण करणं घरामध्ये, म्हणजे घरामध्ये कोणी कोणाला हात नाही लावू शकत. तर तुम्ही मला ते व्हिडिओ दाखवा. ठीक आहे, त्यानंतर आपण ह्या विषयावर बोलू. आता तुम्हाला जे सांगायचं तेवढं करायचं आहे. 15 मिनिट झाले, पाणी बंद केलंय त्यांनी. तर हे अरे बाबा, मला सांगून काही अर्थ नाही, कोर्टात सांगा तुम्ही हे सगळं. आता तुमच्या वकिलाशी मी बोललो, पाणी, बिजली, रस्ता हे कोणीही बंद कोणाच्या करू शकत नाही. मला मारले ना, हे ते मागे व्हिडिओ दाखवले. बनवले. हो, मुलीला पण मारतो ना दादा. अरे बाबा, नाही, तुझं सगळं आता नवीन अप्लिकेशन तयार करा आणि हे दाखवा तुम्ही. हे मला बघ, मी काय म्हटलं, मी तुझ्या भावना समजलो ना, तेव्हाच तुला एवढं मी आपली मीटिंग सोडून तुला अटेंड करत आहो, हो की नाही? इथे लोक बघ किती लोक जुळलेले आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया अटेंड करत आहो. तर तुला जेवढं सांगायचं तेवढं कर मित्रा, बाकी नंतर बोलू. ठीक आहे, तुमच्या घरी कॅमेरे लावा तुम्ही, त्यानंतर तुम्ही वकिलाला घेऊन अप्लिकेशन करा आणि हे पोलिसाला सगळं सांगा. त्यानंतर जर पोलीस कारवाई नसेल करत तर गोष्ट आहे, कारण तुम्हाला NC नाही, मला रिपोर्ट पाहिजे. प्लीज तेवढं करा. ठीक आहे, या तुम्ही आता. धन्यवाद. आणि काही राहिलं सकाळी 7 वाजता येऊन जायचं. आता किती वाजले आहे? ठीक आहे, चालेल, पण सकाळी 7ला या. स्टेशनमध्ये वेळ झाला ना. अरे रात्री मी पण 3 वाजता झोपलो. आणि मग मग काय मी काय त्याचं करताना हे बघ ताई, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. आपण आपले प्रॉब्लेम सांगून तर मग दुसऱ्यालाही प्रॉब्लेम आहे ना, नाही आहे का ताई? मी पण 3 वाजता झोपलो रात्री. मग मी तर आपली हे सुरू केलंच ना कार्यक्रम. बघा, चल, ठीक आहे, बोला. कोण बोलत आहे इकडे आता? हॅलो सर, हो, या. हॅलो सर. हॅलो. ही कोर्टाची लढाई आहे, ही काही 2 दिवसात संपणार नाही. जरा पेशन्स ठेवायचे आपण हे शब्द, उलट शब्द बोलायचे नाही.
दिव्यांग दादानी काय म्हटलं मला नाही नाही नाव नाही घ्यायचं कोणाचे, पण दिव्यांग आहे. बोलत नाही माझ्या मुलीच मला सांगतात पप्पा तो बेटा नाही ठीक आहे, बोलायचं नाही, शांत राहायचं जेवढं होते तेवढं. हॅलो सर. हा बोला, काय म्हणताय सांगा. सर ऑगस्ट महिन्यापासून मला पैसे पडत नाही सर. अरे बाबा, तर ऑगस्ट तर हॅलो सर. डॉक्टर सुभाषशी बोलला का तू? सुभाष भैयाशी बोलला? हा काल बोललो सर. मग काय म्हटलं त्यांनी? सरला बोला म्हणले. कोण? हा हॅलो सर. अरे सरला बोला नसेल म्हटलं त्यांनी, की डॉक्युमेंटेशन करा म्हटलं असेल. काय झालं सुभाष यांचं? कोण होते म्हणजे नाही मला आठवत नाहीये सर. मग काल नाव सांगा कोणाशी तुमचं. बोलणं झालं? सचिन भोसले सर. नाही येणं कॉलच नाही ना केला सर मला. कॉलच सर नाही तुम्हाला केला. नंबर, सर तुम्हाला सांगलो की सर मला गाडी पाहिजे म्हणून, आणि त्याला हा नंबर तुम्ही गाडीच्या विषय बद्दल बोललात तर सरांशी बोललं ना. नाही ते ऑगस्ट महिन्यापासून मला पैसे पडत नाही म्हणून तुम्हाला सांगलो सर. नाही नाही तुम्ही गाडीचा विषय बोलला असेल तर तुमचा पेमेंटचा विषय जर असेल तर मला तुमचं डिटेल्स म्हणजे UID कार्ड फक्त पाठवा, मी ते चेक करून तुम्हाला सांगतो. बरं सर. हा तुमचा गाडी वगैरे इश्यू असेल तर तुम्ही सरांशी बोलला आता आहे. बर. तुमचा जो पेमेंट नाही आलेला आहे त्याचे हा. डॉक्युमेंटेशन जे आहे ते सुभाषजी चेक करून देतील. ठीक आहे, त्यांच्याकडून ते व्हेरीफाय करून घ्या. बरं सर. ते जरा आमदार साहेबाला फोन लावून इशारा की सर. कोणाला फोन लावू? जितेश भाऊ अंतापूरकर, जिल्ह्याचे आमदार. म्हणजे काय विषय काय आहे? सर मला ई रिक्षा पाहिजे सर. 65% होतं. कन्फ्युज आहे काल यांनी गाडीसाठी म्हटला ई रिक्षा म्हणत आहे. अरे बाबा, तू कन्फ्युज आहे म्हणून राहिले इथे. तू काल बॅटरी सायकल म्हणते, आज ई रिक्षा म्हणते, कसं होणार आहे? नाही सर, आता वय 32 आहे सर. बॅटरी सायकल घेऊन मी काय करू सर? ते काम तर लागते त्याच्यावरती. ई रिक्षा माझ्याकडून कशाला काल काम करून घेतलं? करून दिलं काल तुम्ही हा? नगरसेवक सोबत बोलले होते काल तुम्ही. हा, अच्छा, नगरसेवक सोबत. अरे काल तर बोलणं झालं होतं, तेच सगळं हा, नगरसेवकला बोलल्या सर. हो, मग काय झालं आता? नवीन विषय का आजच्या? कालचा संपला का विषय? नाही सर, घरचे म्हणाले बॅटरी घेऊन काय करते, बॅटरी सायकल घेऊन. तुम्ही असे जर वेळेवरती विचार कराल तर आपल्या शब्दाला काय मान राहील? काल तुझ्याकरता तुझ्या त्या कॉर्पोरेट सोबत बोललो, ते तुला MLA सोबत बोलणं करून देणार आहे. असं ना कसं होईल? हेच तर प्रॉब्लेम आहे आपले. पण आपणही बरं सर. स्थिर नाही आहो ना. आपणही दर 10-10 मिनिटात विचार चेंज करत आहो आपले. बरं, बोल. नाही सर, आता काय म्हणते बोलून तू? बघा. कोणाला बोलून बोलून बघा. बघितलं? अरे बोलून बघितलं नाही होत, ते तुला अर्ज करावा लागेल ऑनलाईन ई रिक्षा करता. आणि ई रिक्षा वाटप होत आहे का तुझ्याकडे हे सांग पहिले. नाही सर, आमदार साहेबाला बोलून बघा. अरे आमदार साहेबाला बोलून. आमदार साहेबाकडे आपल्यासारखे 1000 लोक आहे. मग ते 1000 लोकांना ई रिक्षा देणार आहे का हे सांग मला. पहिले पेपर फॉर्मॅलिटी पूर्ण कर. तिथे जर रिजेक्शन जर आला तर आपण रिक्वेस्ट करू शकतो, की मी सांगू शकतो की आम्ही अर्ज केलेला आहे, हा पोरगा एवढा गुणवान आहे, एवढा घरच्या कमवता आहे, आज कमवता याला कमाई बंद आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या फंडातून मधून द्या याला. कारण मी जर आमदार साहेबांना तुझी रिक्वेस्ट करील तर ते काय म्हणतील मला, हो, आणि मग पेंडिंग राहील. पहिले आपण अर्ज तर करू, फॉर्मॅलिटी तर पूर्ण करू, शेवटीला डॉक्युमेंटेशन आहे, त्या डॉक्युमेंटेशनच्या बेसवरती बोलू पुढे. काय म्हणते तू सांग? बरं सर. तू समजत नाहीये दादा. आमदार साहेबांना सगळ्यांनाच फोन करू शकतो, पण आपलं वेटेज काय आहे आज? आपण डेअरिंग करून बोलून राहिलो. लक्षात घे, आपल्याला लढाई लढण्यासाठी काहीतरी लागेल, तेव्हा आपण लढाई लढू शकू. तुला याच्या लिहिलं होतं का? हा, लिहिलं सर. 3 गोष्टी. तुला मी काल हे सांगितलं असेल की तू
तीन सर हो दादा सर एक मॅडमची मिनिट. घ्या बरं तक्रार काय हा बस बस मॅडमची काय बोलणार ते बोला बरं. संगीता मॅडम. हा हॅलो नमस्कार सर. हॅलो. एक मिनिट थांबा बोला सचिन बोला मी एक काल मिनिट काही थांबा. कामं सांगितली होती, तुला केले का ते? कोणते सर? काल तुला सांगितलं होतं की पुष्पेंद्र सोबत बोल आणि पुढची फॉर्मॅलिटी पूर्ण कर. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये लोकांना तिथलं नेतृत्व घे तू, तेव्हा जाऊन तुझे कामं थोडं लवकर होतील. काय झाले या विषयावरती? सर ते फोन लावतो म्हणजे 10 वाजता लावले नाही सर. नाही लावलं. तू लावून घे ना तर. आता नंबर करते. नाही सर. नंबर हा तुला आज फोन लावतो त्याला थोडा वेळ. ठीक आहे आताच फोन लावतो तुला आता लगेच. आताच फोन बरं सर. आता फोन लाव, आता message लगेच. आणि सुभाष हॅलो सचिन हा बोला सर. सुभाष सरांसोबत कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते ई रिक्षा करता फॉर्म भर. बरं सर. ठीक आहे. हा सर. बिलोलीमध्ये वाटले का काही ई रिक्षा वाटप केलेले आहे? नाही सर. केलेच नाही का आजपर्यंत? नाही नाही. ठीक आहे फॉर्म भरून घे. सुभाष सरांसोबत ते काय गाईड करतात तर बघ. बरं सर. चालेल ठीक आहे. बोला कोण बोलतंय नेक्स्ट? हॅलो. संगीता हा मॅडम नमस्कार सोबत बोला. सर. नमस्कार सर. हॅलो. मोहन मोहन हॅलो. मोहन हॅलो. हा बोला मोहन सहारे. हा सर मला बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. माझी टक्केवारी सर 30 आहे. मला हिंडायला फिरायला खूप त्रास होतोय. जर समजा वाढली तर चांगलं होईल. किती पर्सेंटेज आहे तुमचे? माझे 30% आहेत सर. काय प्रकार आहे दिव्यांगांचा? पायाचा. दाखवा प्रॉब्लेम. पायाचं ऑपरेशन झालंय सर माझ्या. दाखवा ना काय आहे तर प्रॉब्लेम पाहू तर द्या. त्याचा टपरीत बाहेर निघावं लागेल बाहेर. निघा मग बाहेर. एक मिनिट. बघू द्या बघणं गरजेचं आहे. समजू तर द्या विषय काय आहे. बरोबर आहे. 30% म्हणजे कमी आहे. टप्प्याच्या बाहेर निघू शकतात. पुन्हा चला एकदा पुन्हा चला दादा. पुन्हा वॉकिंग करा. सर मला बी बोलायचं. या आतमध्ये बसा. प्रॉब्लेम काही नाही. बोला बसा आतमध्ये बसा. हा कुठून बोला. बोलताय तुम्ही? हा? कुठून बोलताय म्हटलं? मी माझा तालुका पेठ. मी राहतो त्र्यंबक मध्ये सर. पेठ आणि जिल्हा कोणता आहे? नाशिक. नाशिक. हो. नाशिक. वय किती आहे तुमचं? माझा आता 47. मोबाईल नंबर सांगा. 94 22 53 53 20 34. या लोकांना फोन लावा. आताच लावला 94 22 53 20 34. एक फोन येत आहे तुम्हाला आता. त्या हो, सर. फोनवरती हा एक मिनिट पर्सेंटेजचा विषय घेऊ दे मला. हा तर तुमचे पर्सेंटेज आहे. तुम्हाला हे दिव्यांगत्व कशा प्रकारे आलेलं आहे? मला बैलाने मारलं सर. म्हणजे जन्मजात पोलिओ नाही आहे? नाही जन्मजात.
तर झालं. हम्म? मारीगोल्ड नाही अहो, संपले ते. क्रीम वाले डब्बा. हा मोहनजी बोला. बोला सर. जन्मजात नाही आहे तर तुम्हाला हे 30% मान्य नाही आहे का? सर 30% म्हणजे मला हिंडायला फिरायला खूप त्रास होतो. म्हणजे गाडीत वगैरे चढायला, बस मध्ये पण मला चढता नाही. दुखणं आहे का पायाला? हो. पायाला दुखणं जे आहे का? रिप्लेसमेंट ऑपरेशन झालंय माझं, जॉईंटच बदललाय. हा, अच्छा, नी रिप्लेसमेंटच्या जॉईंट बदललाय माझा. बर रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालंय माझं. मला खाली बसायला सुद्धा जमत नाही. खुर्चीवरच बसावं लागतं, जेवायला वगैरे सर्व. ठीक आहे, तुम्ही फेर तपासणीला अप्लाय करा. हो सर. हॅलो मोहन सर. हा सर बोला. फेर तपासणीला तुम्ही अप्लाय करा. हो सर, चालेल ना. तुम्हाला फोन करतोय, आता फोन घ्या जरा. चालेल चालेल. तुम्हाला मी एक काम देतोय. तुमच्या ते पेठ जिल्हा आहे, पेठ तालुका आहे ना? हा तालुका पेठ आहे. सर पेठ आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. हा, तर पेठ तालुक्याची जबाबदारी घ्या जरा तुम्ही. मोहन सहारे. हॅलो. त्यांना समजून सांग सगळं. फेर तपासणी लिहिलेली आहे, तर फेर तपासणी टाकून अप्लाय करू, पाहू काय होते. तर 10% वाढले तर करून घेतो. अमोल सर, हा बोला दादा. ते आपल्याला एक मार्च मध्ये ऑनलाईन मीटिंगला आलं होते. लहुजी महाले हा सुरगाणचा आहे, आपल्या इथं ठाणगाव सुरगाण जिल्ह्यामधला, सुरगाण तालुका. बर. पेठ आणि सुरगाण तालुका हा अतिदुर्गम आदिवासी भाग आहे सर. बोला ना, आवाज नाही येत आहे. हॅलो हॅलो. हा बोला. म्हटलं नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ आणि सुरगाण जो तालुका आहे, बर. हा गुजरात बॉर्डरला लागून आहे, सापुतारा वगैरे, आणि फार दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग. अच्छा. तर तो जो आपल्याला मार्च महिन्यामध्ये एक लहुजी महाले म्हणून ठाणगाव सुरगाणचा होता, हा, तर त्याच्याकडे जो 3000 आपले दिव्यांग बांधव ग्रुप आहे. काय म्हटलं? ग्रुप आहे. आवाज नाही येत तुमच्या वाघ साहेब. हो काय? आवाज खूप कमी येऊन राहिला. तो आपल्याकडे. हॅलो. हा, आता येतो का सर? हो आता येत आहे, बोला. आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये लहुजी महाले म्हणून एक ठाणगाव तालुका सुरगाण, बर. त्यांनी आपली समस्या मांडली होती, आपण ते सांगितले. तर त्याच्याकडे जवळजवळ 2,500 ते 3,000 दिव्यांग बांधव त्या तालुक्यातले ग्रुप आहे म्हटलं तिथे. बर. तर आता हे जे मोहन आपल्याला जॉईन झाले होते, हे पण पेठ तालुक्यात आहे, म्हणजे त्यांना जवळ आहे. तर त्यांना सुद्धा एक आपला ग्रुप जर दिला तर ते आदिवासी भागामध्ये खूप चांगलं काम होईल दिव्यांगाचं. सांगितलं का? हा हॅलो मोहन. मोहन भाऊ, तुम्हाला जे मार्गदर्शन केलं आता त्याला पुढे वाढवा तुम्ही. जय श्रीराम. जॉईन करा तुम्ही, आणि आज जवळपास 50-100 लोक जॉईन करून टाका. ठीक आहे, जेवढे आहे तेवढे जोडा. ठीक आहे. अमोल सर, त्या मावशीला मावशीच्या करून घ्या. मावशी मगांडावशी बोलायसाठी करत आहे. सोनवाणी सर. हा बोला, कोण मावशी? बोल ग.
हा नमस्कार सर. जय श्रीराम. जय श्रीराम. सर मी हॅलो. हा मुलगा जो आहे ना काली आला होता नागपूरचाच आहे. कंटिन्युअस अनम्यूट करतो. त्याचा फोनचा प्रॉब्लेम आहे. कंटिन्युअस अनम्यूट करतो. त्याला म्यूट करायला सांग. हॅलो ओमकार. बोल ताई. बोल मावशी. हॅलो. हा बोला. सर ते माझं हे जरा ते पोर्टलचा प्रॉब्लेम आहे. ते वडिलाच्या नावानं आधार लिंक आहे आणि मालकाच्या नावाचं ते काढलेलं FDID कार्ड आणि ते मग ते पोर्टलला ते हेच व्हायला गेले. सुभाष सरांसोबत बोलले का तुम्ही? हा बोलले सर. मग आता ते मार्गदर्शन केलं ना त्यांनी? केलंय पण ते ओपनच व्हायना झाले. तर सुभाषजी काय विषय आहे यांचा? ते सर त्यांचा थोडा सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो आणि त्यावेळेस त्यांचा कॉल येतो. त्यांना सांगितलं आणि ते सकाळी आपले भरपूर कॅन्डिडेट मला कॉल करतात. त्यांचं ते कामामध्ये असताना त्यांचं म्हणजे हे नाही राहिलं. हा ते पोर्टलचा म्हणजे त्यावेळेस जेव्हा त्यांचं करायला बसतो तेव्हा ते सर्व्हरचा प्रॉब्लेम येतोय. असा आहे. बाकी दुसरा विषय काही नाहीये. तर ताई तू मावशी तू यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा ना. सर्व्हरचा प्रॉब्लेम नाही राहते सर. दररोज ऐका ना सर, दररोज फोन करते मी पण ते काय होतंय ते प्रॉब्लेमच येतंय. दुपारी कधी फोन केला की तसंच व्हायलंय. आता सर्व्हरच्या प्रॉब्लेम तेही काय करणार आहे मला एक सांगा. ऐका ना सर, ते नाव बदलायला चालतंय ना पण ते असं इकडलं वडिलाच्या नावाने करायला चालेल ना? सुभाषजी बोला या विषयावरती. मला खूप डिटेल माहित नाहीये. हा चालतंय. त्यांना करेक्शन जर नसेल तर ते करेक्शन पण करून देतो. काय अडचण नाहीये. फक्त ते काय होते त्याने जेव्हा ते कॉल करताना तेव्हा ते सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचं ते थोडं राहिलेलं आहे काम. ठीक आहे. आणि ऐका ना सर, आणि गावातली एक मुलगी आहे 7वी 8वीला मुलगी आहे. तर ते मुलीला ते FDID कार्ड दिलेलं नाही. दवाखान्यात जाऊन जाऊन हे झालेले ते पण त्यांना द्यायला झाले. तर का नाही दिलाय? का म्हणते तर तुम्ही लातूरला जा, इकडं जा, तिकडं जा असं म्हणून सांगायला लागले. तर होत नाही म्हणते. कुठे आहे ती आणि ती मुलगी? मुलगी तर सर असं तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखविला ना, ती मुलगी एकदम अशी तिची मान पण अशी लुकलुक हालते. एक हात पण काम करीत नाही तिचा, पाय हात. तर काय पॅरालिसिस झालं आहे की बाय बर्थ आहे? नाही ते जन्मताच सर तशी ती मुलगी. अच्छा. हा कुठलं आहे? आमच्या गावातलीच आहे, एकुरक्यातलीच आहे आमच्या गावातली. बीडची? 2-3 वेळेस नेलंय. अंबेजोगाईला घेऊन गेलो तर आम्ही तिथं सरकारी दवाखान्यात, पण तिथं काय हीच करेना झाली. तर उद्याला दाखवा त्या लातूरला मुलीला जा online. म्हणून सांगत येत. त्या मुलीला उद्या तुम्ही ऑनलाईन आता सध्या नाही ती सध्या नाही. तर मी उद्या घेते मीटिंग मध्ये तिला हे करून. हा मीटिंग मध्ये घ्या आणि दाखवा एकदा. आपण तुरंत ते प्रॉपर ठिकाणी पाठवून देऊ तिला. बर ठीक आहे. ठीक आहे. हो ओके सर, धन्यवाद. सर ताईंना जॉईन करून घ्या. कोणाला? आता ताई बोलत होत्या ना, यांना जॉईन करा. त्यांचं कॉन्टॅक्ट चांगला आहे बहुतेक. बोलतात यांच्या आता ताईच्या मावशी बोलले त्यांच्या. मावशी तुम्ही केव्हा जॉईन झाले होते पहिले ताई? मी 4-5 तारखेला जॉईन झालेली. आताच्या एप्रिल. समस्या नाही घेतली होती सर. जॉईन आपल्याला नंबर मागा सर, नंबर विचारा. नाव काय तुमचं ताई? नाव काय आहे तुमचं? संगीता सुधाकर केदार. संगीता आपल्या रेकॉर्ड मध्ये नाही सर. नाही रोज होते त्यांच्या समस्या घेतली नव्हती आपण. अच्छा म्हणून लिहिला नाही. ठीक आहे, आता लिहून घेतो. लिहिला त्यांच्या रेकॉर्ड घेऊन. अच्छा तिकडे लिहिले, इकडे नाहीये. मी लिहून घेतो. नाव सांगा पूर्ण तुमचं. संगीता सुधाकर केदार.
तुमचे पर्सेंटेज किती आहे 45%. आणि काय प्रकार आहे तुमचा? पायाचा प्रकार आहे अस्थिव्यंग, डावा कुठे पाय. राहता तुम्ही? जिल्हा बीड आहे का? नाही, हो, जिल्हा बीड आणि केज तालुका. तालुका कोणता आहे? तेज. केज. KAG ज केज. गाव कोणतं आहे ताई? एकुरका. वय किती आहे तुमचं? 46 वर्ष. मोबाईल नंबर सांगा. 87 67 63 49 08. आणखी घरी कोण कोण आहे? 2 मुलं आणि मी तिघच आहेत. आम्ही मालक वारलेले इथं. शिक्षण किती झालं तुमचं? माझं BSc झालंय, ग्रॅज्युएशन. किती? BSc? हा. बरं बरं. तुम्हाला ते तुम्ही दिव्यांग क्षेत्रामध्ये ऍक्टिव्हली कार्य करत आहे ना? हा. तर दिव्यांग क्षेत्रामध्ये तुम्ही काम वाढवा तुमचं. बर ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही आम्ही तुम्हाला एका ग्रुपमध्ये जोडतोय. ओके. एका ग्रुपची जबाबदारी तुम्हाला देतो. तो ग्रुप तुमच्या राहील. तुम्ही त्या ग्रुपमध्ये सर्व दिव्यांगांना मार्गदर्शन करा आणि जे तुम्हाला नाही समजत तुम्ही या मंचमध्ये येऊन त्यांना इन्व्हाइट करून त्यांना समजून सांगा. बर बर बर. इथे प्रत्येक जिल्ह्यातले मान्य सन्माननीय सदस्य आहेत जे त्या प्रति प्रत्येकाला मार्गदर्शन करतात. हा ना. तर तुमच्या माध्यमातून कितीतरी दिव्यांगांचा फायदा होईल. बर बर. त्यामुळे तुम्हाला आजच तो ग्रुप अलॉट केला जाईल. आता फोन येईल 5-10 मिनिटात तुम्हाला. तुम्ही त्यानुसार पुढे त्या ग्रुपमध्ये लोक ऍक्टिव्ह ऍड करायला आणि चर्चा करायला सुरुवात करा. बर बर बर. ठीक आहे ताई? बर. हो हो हो. चला 10 वाजून 2 मिनिटं झालेले आहे. शेवटचे 2 मिनिटं राहिलेले आहे. कोणाला बोलायचं आहे का? हॅलो सर. बोला संतोषजी. काल गेलो होतो अमरावतीला. हो. अकोला जा म्हणे ते म्हणे. काय? आम्ही सपोर्ट होता सर. हो हो हो. मुजम्मिल भाई आले होते ना काल. तुमची चर्चा झाली आमच्या प्लॅटफॉर्म वरती. हो हो. हा मग अकोला जा म्हणे ते. अच्छा, अकोला जा म्हणे. का बरं? ते इथं ते हे नाही म्हणे, OTP येत नाही इनका डिलीट करने. हेलो. हाँ सर, इनका जो सिस्टम है ये जो है इनका जो सर्टिफिकेट सिलेंडर करने का है तो उसको डिलीट करने का जो अधिकार है वो केबिन सिर्फ अकोला में ही है. वो जो वहां पर जो अधिकारी है उसके मोबाइल पर, उनकी अधिकारी के मोबाइल पर OTP आता डिलीट करते टाइम में, बाकी किसी और के नहीं आता. अच्छा अच्छा अच्छा. ठीक है. प्रोसीजर तो फॉलो करनी पड़ेगी. हो. प्रोसीजर तो फॉलो करनी पड़ेगी. संतोष जी. हाँ. बाकी मुजम्मिल भाई ने कल आपको बहुत मदद की, मुझे कल पता चला. हाँ. बढ़िया, बहुत बढ़िया. हॅलो सर, मी 1 मिनिट बोलतो. हा बोला. ते बाहेरून कार्ड सरेंडर मध्ये त्याने करून बघितलं होतं का? हाँ मुजम्मल भाई. हाँ, जो आपने कार्ड सरेंडर का ऑप्शन अभी ये है आपको ऑनलाइन, वो किया था क्या उनका? हाँ वो कर दिए. पर हो रहा नहीं, OTP आ रहा नहीं ना? OTP अपने को नहीं होना. हाँ. जैसा वो प्रोसीजर उसकी 3 महीने की है. हाँ. तो इनको सिलेंडर करने को 1 ही महीना हो रहा है. इनका कार्ड कब बना है उनका कार्ड मुजम्मल भाई? 2014 का है उनका बना हुआ. 2012 का. 14 का है क्या? एक बार सुनिए ना, मैं एक बार ट्राई करता हूँ उनके लिए. खाली उनका UID कार्ड मुझे भेजिए.
ठीक है ना? हाँ ठीक है. अंकित श्रीवास्तव जी, अंकित श्रीवास्तव. सर कर रहा हूँ सर, थोड़ा सा ट्रैफिक में फंसा हूँ ना, बस पहुंच रहा हूँ. ओके ओके ओके. वो राष्ट्रपति आए ना सर, पूरा रास्ता बंद है. अच्छा अच्छा, तो मैं हूँ क्या एडमिन यहाँ पर? जी सर. मैं देखता हूँ, रुको. हम्म, एक सेकंड. कभी कभी कुछ छोटा सा करने पर लाइफ हो जाती है बेहतर. अब डिश टीवी के नए और पुराने कनेक्शन पर मिले 190 प्लस चैनल बिना रिचार्ज. नायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. काय सुटवले आता भरवले. अरे चप्पल देतो. अरे चप्पल घेतला नाही रे. अरे यहाँ पे नहीं चली क्या? तिकडे बसवा.